मकर राशी पुढच्या 72 तासात सत्यानाश होणार. हसती खेळती माणसं रडायला लागणार. मोठं कांड घडणार. मकर राशीच्या जातकांनो, आता तुमचे डोळे उघडे ठेवा आणि काळजाचा ठोका घट्ट धरून बसा. कारण पुढच्या 72 तासात मध्यरात्रीनंतर ब्रह्मांडात एक असा महाचमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजपर्यंत अनेक ज्योतिषांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, अनेक दावे ऐकले असतील, पण हा व्हिडिओ सामान्य नाही. हा थेट तुमच्या अस्तित्वाचा आणि कष्टाचा न्याय करणारा काळ आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या वेदना मनात दाबून ठेवल्या होत्या, ज्या मानसिक त्रासातून तुम्ही गेलात आणि हक्काच्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसूनही तुम्ही जे मौन बाळगलं, त्या सगळ्यांचा हिशोब आता चुकता करायला स्वतः काळ पुढे आला आहे. पण सावध, हा बदल सहजासहजी होणार नाही. 15 जुलै नंतरचे पहिले 5 दिवस आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 5 अंगावर काटा आणणाऱ्या घटना तुमच्या आयुष्याचा संपूर्ण भूगोल हा बदलून टाकतील. काहीतरी तुमच्या आयुष्यात असं घडणार आहे जे पाहून तुमचे शत्रू हे थरथर कापतील आणि ज्यांनी तुम्हाला कवडीमोल समजून सोडलं होतं ते स्वतः तुमच्या समोर नतमस्तक होतील. हा देवाचा न्याय आहे की नशिबाचा थरारक खेळ? जर तुम्ही सुद्धा मकर राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पहा, कारण 5वी घटना ऐकून तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. पण सर्वात आधी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अगदी मनापासून 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. 15 जुलैच्या मध्यरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात पहिलीच आणि अंगावर काटा आणणारी घटना घडणार आहे ज्याचा संबंध थेट तुमच्या भूतकाळाशी असेल. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा कदाचित वर्षभरापासून तुम्ही ज्या एका महत्त्वाच्या कामासाठी रात्रीची झोप गमावली होती, त्या एका कागदावर किंवा त्या मंजुरीवर तुमचं संपूर्ण भविष्य आणि करिअर अडकून पडलं होतं. ते काम अचानक जिवंत होईल. तुम्ही सर्व प्रयत्न करून थकले होतात. लोकांनी तुमचे हातपाय बांधल्यासारखी परिस्थिती निर्माण केली होती आणि तुम्ही पूर्णपणे आशा सोडून दिली होती. नेमक्या त्याच अत्यंत हताक्षणी तुमच्या मोबाईलवर एक असा अनपेक्षित फोन कॉल किंवा मेसेज येईल जो तुमच्या घराला एका सेकंदात चक्रावून सोडेल. हे केवळ काम पूर्ण होणे नसेल तर कालचक्र अचानक उलट फिरून तुमच्या बाजूने उभे ठाकल्याचा तो ठेवा असेल. जे काम कधीच पूर्ण होणार नाही असं अख्ख्या जगाला वाटत होतं ते एका झटक्यात अज्ञात व्यक्तीच्या किंवा अदृश्य शक्तींच्या पाठिंब्यामुळे मार्गी लागतील. तो फोन चालू असतानाच तुमच्या छातीवर वर्षानुवर्ष साचलेल्या दडपणाचा भार हा अचानक हलका होईल आणि मनात एक विलक्षण शांतता पसरेल. देवाने अखेर माझी परीक्षा संपवली आणि माझे अश्रू पाहिले, या एकाच विचाराने तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. कारण हा तुमच्या नशिबाच्या महाबदलाचा पहिला संकेत असेल. हा बदल तुमच्या आगामी काळातील मोठ्या यशाची पायाभरणी करेल. या एका घटनेमुळे रखडलेल्या इतर सर्व कामांना अचानक गती मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की आता तुमची थांबलेली गाडी पुन्हा एकदा योग्य रुळावर आली आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. दुसऱ्या दिवशी मकर राशीच्या जातकांना पैशांचा असा एक अद्भुत चमत्कार हा अनुभवायला मिळणार आहे जो तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला मात्र थक्क करून सोडणार आहे. कारण तुम्ही पैशांच्या बाबतीत गेल्या काही काळात इतका तीव्र संघर्ष केला आहे की कमावलेला पैशाचा रुपया औषधोपचारात किंवा अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये खर्च होत गेला. उद्या काही अडचण आली तर कसं होईल ही एकच चिंता तुम्हाला आतून पोखरत होती आणि रात्री शांतपणे झोपू देत नव्हती. पण आता विशिष्ट दिवशी ग्रहांची अशी काही युती होणार आहे की जिथून पैशाची येण्याची 1% शक्यता नव्हती. अशा अत्यंत गुप्त किंवा तुम्ही पूर्णपणे विसरलेल्या मार्गाने तुमच्या हातात अचानकच मोठी धनराशी पडेल. रखडलेला जुना पगार, कोर्ट कचेरी किंवा मालमत्तेतून येणारा हिस्सा किंवा एखादी जुनी उधारी जी तुम्ही बुडीत खाती ठेवली होती ती अचानकच अशा काही फिरणार आहे की एकाच दिवसात तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला बदललेला दिसणार आहे. जेव्हा ती रक्कम तुमच्या हातात पडेल तेव्हा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जाईल. या पैशामुळे केवळ तुमची आर्थिक अडचण सुटणार नाही तर मनात वर्षानुवर्ष घर करून राहिलेली पैशांची भीती कायमची संपून जाईल. अनेक दिवसानंतर तुम्ही घरात मोकळा श्वास घ्याल आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू पाहाल. हा पैसा केवळ तुमच्या हातात टिकून राहणार नाही तर तो पुढील काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग घडवणारा ठरेल. या आर्थिक ताकदीमुळे तुमची समाजात उभी राहण्याची हिंमत वाढेल आणि जे लोक पैशामुळे तुम्हाला कमी लेखत होते त्यांचे चेहरे एका रात्रीत पडतील.
जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तिसऱ्या दिवशी घडणारी जी घटना आहे ती तुमच्या स्वाभिमानाला आणि सामाजिक प्रतिष्ठेला अशा एका उंचीवर घेऊन जाणार आहे ज्याचा विचार करूनही विरोधकांच्या अंगावर मात्र काटा येईल. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलात, लोकांचे टोमणे हे सहन करत होते आणि तुमच्या कष्टाचे श्रेय हे दुसऱ्या कपटी लोकांनी लाटले, पण तरीही तुम्ही वाद घातले नाहीत. पण आता कर्मफळाचा सिद्धांत लागू होणार आहे आणि ग्रहांची चाल अशी काही पलटी मारणार आहे की समाजात किंवा ऑफिसमध्ये अचानक तुमचं नाव एका महानायकासारखं समोर येईल. तुमची जुनी मेहनत लोकांच्या नजरेत येईल आणि तुमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्यांचे डावपेच देखील आता उघडे पडतील. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, जे लोक पाठीमागे तुमच्या मर्यादांवर हसत होते, तेच लोक मात्र आता भर चौकात किंवा मीटिंगमध्ये तुमच्याशी बोलताना शब्द जपून वापरतील. वरिष्ठ अधिकारी किंवा समाजातील एखादी अत्यंत वरिष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती जाहीरपणे व्यासपीठावर तुमचा सन्मान करेल आणि तुमच्या सल्ल्याला सर्वोच्च प्राधान्य देईल. शत्रूंचा डळफळाट डोळ्यासमोर पाहताना आणि स्वतःचा हा महाउदय अनुभवताना तुम्हाला अंतर्मनातून जाणवेल की निसर्गाचा न्याय हा कधीही चुकत नाही. जो संयम तुम्ही राखला होता त्याचेही अत्यंत गोड आणि दिमागदार फळ मिळणे. या मान सन्मानामुळे तुमचा गमावलेला आत्मविश्वास 1000 पटीने वाढेल. लोक तुमच्याकडे केवळ व्यक्ती म्हणून नाही तर एक मार्गदर्शक म्हणून पाहू लागतील, ज्यामुळे तुमच्या भविष्यातील प्रगतीचे अनेक दरवाजे हे एकामागून एक उघडत जातील. चौथ्या दिवशी तुमच्या भावनांचा आणि वैयक्तिक नातेसंबंधांचा एक असा रहस्यमय अध्याय आता उघडणार आहे जो थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. मकर राशीचे लोक हे नेहमीच सोशिक असतात आणि इतरांसाठी धावून जातात, पण मला मनापासून समजून घेणार या जगात कुणीच नाही. या एकाकीपणाच्या भावनेने तुम्ही अनेकदा कधी शांतपणे रात्री रडलात, पण या दिवशी तुमच्या आयुष्यात एक भावनिक चमत्कार देखील घडणार आहे. कौटुंबिक किंवा प्रेमसंबंधातील अनेक वर्षांचा जो जुना दुरावा, गैरसमज आणि कटुता होती ती एका क्षणात विरघळून जाईल. समोरची व्यक्ती ही स्वतःहून पुढे येऊन आपली चूक मान्य करेल आणि तुमच्या भावनांची किंमत तिला समजेल. नात्यांमधील हा अनपेक्षित बदल किंवा संवाद इतका भावनिक असेल की तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. जे जातक अगदी एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीची अचानक प्रवेश होईल ज्याची ऊर्जा तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. तुम्हाला अचानक असं वाटेल की कोणीतरी अदृश्य दैवी शक्ती ही तुमच्या पाठीवर हात ठेवून सांगते आहे की तू आता एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. मनात साचलेली सगळं निशाणा व एकाकीपणा संपवून पुन्हा आयुष्य उत्साही आणि रंगीत देखील वाटू लागेल. हा भावनिक आधार तुम्हाला आतून इतकं मजबूत करेल की भूतकाळातील मान, भूतकाळातील अपमान विसरून तुम्ही पुन्हा एकदा नव्याने नवीन स्वप्न पाहू लागाल. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तुम्हाला जीवनाचे खरे समाधान देखील या ठिकाणी लाभणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता 5व्या दिवशी म्हणजे या चक्रात शेवटच्या दिवशी जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी, थरारक आणि अंगावर काटा आणणारी ती अंतिम घटना असेल. हा तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा आणि तुमच्या आत्म्याचा एकाच वेळी होणारा मोठा आणि महाविस्फोट ठरणार आहे. कारण गेल्या काही महिन्यात शरीराला आलेला थकवा, विविध आजारपण, नैराश्य आणि मरगळ एका रात्रीत जणू हवेत नाहीशी होतील. तुमच्या शरीरात एका अशा दैवी आणि प्रचंड ऊर्जेचा संसार होईल ज्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये एका वेगळ्याच महापुरुषाचे आणि रणरागिणीची जाणीव होऊ लागेल. मनातील सगळी भीती, गोंधळ आणि संभ्रम कायमचा नष्ट होईल. बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनेल. तुम्हाला अचानक अंतर्प्रेरणेतून जाणवेल की जगालाही कोणतीही वाईट गोष्ट किंवा कोणतीही कठीण परिस्थिती आता तुम्हाला समजू शकत नाही. तुमच्यात अफाट सामर्थ्य आहे, निर्णय घेण्याची अफाट शक्ती आहे. निर्णय घेण्याची ताकद इतकी वाढेल की तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि लोक तुमच्या धाडसाचे कौतुक करतील. हा बदल पाहून तुमच्या आजूबाजूचे लोक थक्क होतील, कारण हा मकर राशीच्या आयुष्यातील त्या सुवर्ण काळाचा अधिकृत प्रारंभ ठरेल जिथे आता तुम्ही थांबवण्याची किंवा वाकण्याची ताकद या संपूर्ण ब्रह्मांडात कुणामध्येच नसेल.
तुम्ही केवळ जगणार नाही तर विजयाच्या आत्मविश्वासाने आणि निर्धास्तपणे जगायला शिकाल. हा देवांचा अंतिम आशीर्वाद असेल जो तुमच्या आयुष्याला एका अत्यंत सुरक्षित आणि समृद्ध भविष्याकडे घेऊन जाईल. मकर राशीच्या जातकांसाठी 15 जुलै हा काळ केवळ एक भविष्यवाणी नाही तर ते तुमच्या आयुष्याला बदलणारा देवाचा थेट संकेत आहे. नशीब पूर्णपणे पालटत आहे. ग्रहांची महादशा तुमच्या बाजूने उभी टाकली आहे आणि आता स्वतः विधाता म्हणतोय, बाळा आता तुला थांबवणार या जगात कोणीच नाही. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या ब्रह्मांडात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. जर तुम्हाला या दैवी शक्तींवर आणि स्वतःच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर मात्र या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय किंवा तुमच्या आराध्य देवाचे नाव हे नक्की लिहा. कारण जो भक्त मनापासून देवाचे नाव लिहेल त्याच्यावर या सुवर्ण काळाच्या सुरुवातीलाच आशीर्वादांचा वर्षाव होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.